समुद्राच्या लाटांनी तयार झालेलं अद्भुत संगीत, किनाऱ्यावरती उधळलेली पांढरी शुभ्र रेती, निळ्या समुद्राच्या अनंततेत हरवलेलं मन आणि समुद्राच्या या मोहक खेळात रंगलेला मनाचा तो क्षण, सगळं कसं अविस्मरणीय. मित्रांनो, आमच्या कोकणच्या सहलीतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत निराशार समुद्रकिनारी मऊ रेतीवर वसलेलं स्वर्गसुखाच्या शांतीचा अनुभव देणारे गाव गणेशगुळे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणेशगुळेला जायचे कसे, राहण्याची आणि जेवणाची सोय कशी करायची, तेथील प्रेक्षणीय स्थळे आणि बरंच काही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणेशगुळेला जायचे कसे. गणेशगुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर महामार्गावर पूर्णगडकडे जाताना रत्नागिरीपासून 22 किलोमीटर अंतरावर तर पावस गावापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यावरून जायचे झाल्यास गणेशगुळे अंदाजे 315 किलोमीटर अंतरावर आहे आणि पोहोचण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 तास लागतील. मुंबईपासून गणेशगुळे 358 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी 8 ते 9 तास लागतील. या व्यतिरिक्त तुम्ही येथे बस किंवा रेल्वेने देखील येऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे रत्नागिरी आहे. गणेशगुळेमधील पाहण्यासारखी ठिकाणे. गणेशगुळे मंदिर. आंबा, काजू, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला हिरवीगार वनसंपदा लाभलेला सुंदर परिसर. पूर्वेला डोंगर रांगा आणि पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र. अशा सुंदर परिसरात पूर्वेला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर श्री गणेशाचं स्वयंभू स्थान आहे. रस्त्याच्या उजव्या हाताला मंदिराची 2 शिखरे दिसून येतात. उंचावर असलेल्या मंदिराच्या समोरच्या भागात खोल दरी आणि हिरव्यागार वनसंपदेनं नटलेलं सौंदर्य नजरेस भरतं. डोंगर उताराच्या बाजूने एका विस्तीर्ण चौथऱ्यावर दक्षिणाभिमुखी असलेलं हे गणेश मंदिर आहे. गाभाऱ्यासमोर तुळशी वृंदावन असून हातात लाडू घेतलेल्या उंदीर मामाची पितळी मूर्ती आहे. हे मंदिर जांभा दगडात बांधलेले असून मंदिराचा जीर्णोद्धार 1970 साली करण्यात आला. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेशाची मूर्ती नसून मध्यभागी असलेल्या 6 फूट उंचीच्या शिळेस स्वयंभू गणपती असल्याचे मानले जाते. फार पूर्वी गणेशाच्या नाभीतून या स्वयंभू शिळेतून पाण्याची संततधार वाहत होती, पण काही नैसर्गिक कारणाने धार वाहणे बंद झाले. तेव्हापासून देवाने गणेशगुळ्याहून गणेशपुळेला स्थलांतर केले अशी आख्यायिका आहे. श्री गणेशासमोर बोललेल्या इच्छा पूर्ण होत असल्याने हा गणपती इच्छापूर्ती गणेश म्हणूनही ओळखला जातो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लाल दगडी चिऱ्यामध्ये बांधलेली प्राचीन बाव किंवा विहीर आहे. या विहिरीची खोली साधारणतः 70 फूट खोल आहे. गणेशगुळे येथे भेट देण्यासारखे दुसरे ठिकाण म्हणजे गणेशगुळे समुद्रकिनारा. गणेशगुळे समुद्रकिनारा एक सुंदर किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा हा शांत समुद्र किनारा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राच्या पाण्यात येऊन आम्ही सूर्यास्ताचा मनमुराद आनंद लुटला.
संध्याकाळी किनाऱ्यावर फिरताना लाटांच्या आवाजासह मऊ वाळूवर चालणे एक सुंदर अनुभव आहे. अशा क्षणी समुद्राच्या लाटा आपल्या पायांवर येतात आणि मनाला एक वेगळाच आनंद देतात, ज्यामुळे मनाला एक वेगळीच शांती लाभते. राहण्याची सोय कशी करायची? या सहलीचा स्टे आम्ही गणेशगुळे येथील अगत्य होमस्टे येथे बुक केला होता. हा होमस्टे समुद्र किनाऱ्याला लागूनच होता. राहण्याची उत्तम सोय, अप्रतिम जेवण आणि सोबतीला समुद्र किनारा अशी या होमस्टेची खासियत होती. ताडामाडाच्या बागेतून चालत आल्यावर आपण या होमस्टेच्या बाजूला असलेल्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतो. येथे तुम्हाला 1000 ते 1500 रुपयांमध्ये रूम्स भेटतील. रूम्स अतिशय स्वच्छ आणि वेल मेंटेन होत्या. येथे तुम्हाला कोकणी पद्धतीचे घरगुती जेवण सुद्धा मिळेल. आम्ही सुरमई थाळी ऑर्डर केली होती आणि चव एकदम अप्रतिम होती. गणेशगुळे जवळच असणारी इतर पर्यटन स्थळे. गणेशगुळे जवळच असलेले आणि आवर्जून पाहावे असे ठिकाण म्हणजे देवघईचा समुद्र किनारा. हे ठिकाण गणेशगुळेपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर आहे. बटरफ्लाय बीच म्हणून ओळख असणाऱ्या या बीचवरचा सनसेट पाहण्यासाठी लोकांची येथे गर्दी असते. देवघई बीच जवळ असलेले श्री कनकादित्यचे मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. या दोन्ही ठिकाणांची माहिती देणारा व्लॉग आम्ही यापूर्वीच आमच्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो नक्की पहा. या व्यतिरिक्त पूर्णगड, गणपतीपुळे आणि रत्नागिरी हे देखील आणखी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. मित्रांनो, गणेशगुळेच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.